मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमीच ही 24 तासवर आपण पाहतोय। महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनखं आणत असल्याचा दावा करताय। मात्र प्रत्यक्षात आणली जाणारी ही वाघनखं समकालीन आहेत, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याबाबत कुठलाही पुरावा नाहीये आणि स्वतः व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या झालेल्या पत्रव्यवहारामध्ये आता हे पुढे आलेलं आहे। प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली असल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण या म्युझियमने दिलेलं आहे आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या पत्रव्यवहारामध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने हे स्पष्ट सांगितलेले आहे। तेव्हा सरकारने आजपर्यंत या वाघनखांसंदर्भात अनेक जीआर काढले होते आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनखं असाच उल्लेख केलेला आहे। पण प्रत्यक्षात सरकारचा हा दावा पूर्णतः चुकीचा आहे, शिवप्रेमींची फसवणूक करणारा आहे आणि 17 जूनला व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलेल्या स्पष्टीकरणातून हे दिसून येते। इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय तर सध्या महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये लंडनमधून आणण्यात येत असलेली ही वाघनखं ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करणार आहे आणि शिवशस्त्र शौर्य प्रदर्शन भरवत आहे। तेव्हा प्रत्यक्षात आता ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नसताना महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्चून खोटं का बोलतंय असा सवाल इकडे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी विचारलेला आहे। त्यामुळे आता सरकारचं यावर काय उत्तर असणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडनमध्ये आहे आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्याशी काही पत्रव्यवहार केला होता, तेव्हा महाराष्ट्रात भाडेतत्वावर आणण्यात येणारी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत याचा कुठलाही पुरावा नसल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे। म्युझियमतर्फेच ही कबुली देण्यात आली आहे।